Good morning, friends. Today we will see the next point of kinetic theory of gases and radiation, that is Kirchhoff's law of radiation. Now, what is the statement of Kirchhoff's law? The question is asked for 3 marks in the examination. It is state and prove the Kirchhoff's law of radiation. असा प्रकारचा प्रश्न विचारला जातो की एकतर स्टेटमेंट लिहा Kirchhoff's law of radiationचं आणि त्यानंतर त्याचा प्रूफ सुद्धा आपल्याला द्यायचा आहे. बघा, Kirchhoff's law of radiationचं स्टेटमेंट सिंपल आहे की द कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू द कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑफ द बॉडी, वेअर ए इज द कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन अँड ई इज द कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑफ द बॉडी. आता कोएफिशिएंट ऑफ इमिशनचा फॉर्म्युला असतो इमिशिव्ह पॉवर ऑफ द बॉडी टू द इमिशिव्ह पॉवर ऑफ परफेक्टली ब्लॅक बॉडी. म्हणजे इमिशिव्ह पॉवर इज कोएफिशिएंट ऑफ इमिशन इज डिफाइंड ॲज द रेशिओ ऑफ इमिशिव्ह पॉवर ऑफ द ऑर्डिनरी बॉडी टू द इमिशिव्ह पॉवर ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर अशा प्रकारची ती डेफिनेशन आहे. मग आता बघा, प्रूफ देताना आपण एक कंटेनर घेतला आहे, डबल वॉल कंटेनर आहे, इन्सुलेटेड आहे पूर्ण, आणि त्याच्यामध्ये काय केलं आपण 2 बॉडीज घेतल्या. एक बॉडी आहे स्पेरिकल बॉडी घेतल्या, एक बॉडी आहे ओ इज द ऑर्डिनरी बॉडी अँड दुसरी आहे परफेक्टली ब्लॅक बॉडी. परफेक्टली ब्लॅक बॉडी काय आहे हे आपण अगोदर पाहिलेलंच आहे की द बॉडी विच ॲब्सॉर्ब ऑल द अमाऊंट ऑफ हीट विच इज इन्सिडंट ऑन इट इज कॉल्ड ॲज परफेक्टली ब्लॅक बॉडी. आपण ते पाहिलेलंच आहे. मग बी परफेक्टली ब्लॅक बॉडी आहे, ए कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ द बॉडी ओ आहे, ई कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑफ द बॉडी बी किंवा त्या ठिकाणी आहे, ए इज द एरिया ऑफ द बॉडी म्हणजे दोन्ही बॉडीचा एरिया सारखाच आहे, आणि ई इज द इमिशिव्ह पॉवर ऑफ द बॉडी ओ. आता बघा, समजा लेट क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी इज इन्सिडंट ऑन द बॉडी ओ. समजा सुरुवातीला ओ बॉडीवरती क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी आपण इन्सिडंट केली आहे. आता इन्सिडंट केल्याच्या नंतर मग त्यापैकी काही एनर्जी ॲब्सॉर्ब होईल, काही एनर्जी ॲब्सॉर्ब म्हणजे किती होईल, कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन त्याला मल्टिप्लाय करावं लागेल, पर युनिट टाईम जर मी घेतलं तर एरियाने मल्टिप्लाय करावं लागेल, आणि क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी इतकी एनर्जी ॲब्सॉर्ब होईल आणि तितकीच ए इंटू ई एवढी एनर्जी इमिट होईल. जितकी ॲब्सॉर्ब केली जाईल तितकीच तो इमिट करू शकेल. मग आता मी इथे घेतलं फॉर बॉडी ओ बॉडीच्या बाबतीमध्ये अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब पर युनिट टाईम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम. म्हणजे हे बॉडी ओच्या बाबतीमध्ये आपण घेतो, ऑर्डिनरी बॉडीच्या, की जितकी अमाऊंट ऑफ एनर्जी ती बॉडी ॲब्सॉर्ब करेल पर युनिट टाईम तितकीच अमाऊंट ऑफ एनर्जी ती बॉडी इमिट करेल पर युनिट टाईम. मग आता किती ॲब्सॉर्ब करणार, स्मॉल ए कॅपिटल ए इंटू क्यू ही झाली एनर्जी ॲब्सॉर्ब बाय द बॉडी पर युनिट टाईम, दॅट इज इक्वल टू इमिट किती करणार त्याच्या इमिशिव्ह पॉवरने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे ए इंटू ई, तर असाही ए इंटू ई येईल. आणि देअरफॉर आता हे इक्वल झालं म्हणजे एरिया कॅन्सल झाला, ए इज द एरिया ऑफ इच बॉडी अँड देअरफॉर ई इक्वल टू ए इंटू क्यू, याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं. तर जसं आपण बॉडी ओच्या बाबतीमध्ये घेतलं तसंच सेम आपल्याला बॉडी बीच्या बाबतीमध्ये घ्यायचं आहे. तर बीच्यामध्ये फॉर बॉडी बी अमाऊंट ऑफ एनर्जी ते सेम, अमाऊंट ऑफ एनर्जी ॲब्सॉर्ब पर युनिट टाईम इज इक्वल टू अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड पर युनिट टाईम. ॲब्सॉर्ब किती केली जाईल, समजा क्यू अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडंट केली त्याच्यापैकी ॲब्सॉर्ब किती होईल, अर्थात पर युनिट टाईम जर घेतलं तर त्याचा एरिया इंटू क्यू, आणि इमिट किती केली जाईल एरिया इंटू इमिशिव्ह पॉवर ऑफ द परफेक्टली ब्लॅक बॉडी. तर त्याच्या तशा पद्धतीने मी घेतलं, म्हणजे ए इंटू क्यू ॲब्सॉर्ब केली जाईल आणि इमिट किती केली जाईल एरिया इंटू इमिशिव्ह पॉवर म्हणजे ए इंटू ई बी, आणि देअरफॉर इथे ए कॅन्सल झाला म्हणजे ई बी इज इक्वल टू क्यू राहिला, त्याला इक्वेशन नंबर 2 म्हटलं. आता डिवायडिंग इक्वेशन 1 बाय इक्वेशन 2, इक्वेशन 1ला इक्वेशन 2ने डिवाइड केला आपण, ई अपॉन ई बी राहील दॅट इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू. आता इथे क्यू कॅन्सल होईल, क्यू गेट कॅन्सल म्हणजे काय राहील ई अपॉन ई बी इज इक्वल टू ए, आणि आपल्याला माहीत आहे बट ई अपॉन ई बी इज इक्वल टू स्मॉल ई दॅट इज अ कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑफ द बॉडी. तर अशा प्रकारे मग ए इक्वल टू म्हणजे एच्या ई अपॉन ई बीला मी ई टाकलं म्हणजे ए इक्वल टू ई, अँड दिस इज द that is coefficient of absorption of a body is equal to coefficient of emission of the body. तर अशा पद्धतीचा हा साधा एक प्रूफ आहे, पण महत्त्वाचा तेवढाच आहे, 3 मार्कासाठी नेहमीसाठी परीक्षेमध्ये विचारला जातं. परत मी तुम्हाला एकदा स्टेटमेंट सांगतो की द कोएफिशिएंट ऑफ ॲब्सॉर्प्शन ऑफ ए बॉडी इज इक्वल टू द कोएफिशिएंट ऑफ इमिशन ऑफ ए बॉडी ॲट द टेम्परेचर, ॲट द गिवन टेम्परेचर. ठीक आहे, तर हा झाला किर्चॉफ्स लॉ ऑफ रेडिएशनचा स्टेटमेंट आणि त्याचा प्रूफ. हे मेक अ नोट ऑफ दिस. थँक्यू. आज थांबूया आपण. ओके.